आम्ही आज अनंत चतुर्थी आहे, भक्तागण आपण बघत आहात, गणेश भक्त भरभरून रस्त्यावर सगळे उतरलेले आहेत। एवढा पाऊस दिवसभर चालू असेल तरी भक्तांना त्याचा काही फरक पडलेला नाहीये आणि त्यांची सेवा करण्याचा आम्हाला योग प्राप्त झालेला आहे। आणि त्यासाठी आज आम्ही 25,000 वडापाव, चहा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून भक्तागणांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांची पोट पाण्याची व्यवस्था अत्यंत उत्तम रीतीने करता यावी यासाठी ही सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे। आम्ही ही मागील 25 वर्षापासून ही सुविधा मी उपलब्ध करतो आणि भक्तगण आवर्जून आपण लाईन लावून एकदम शिस्तीमध्ये येऊन आपण वडापाव घेतात, चहा पितात आणि आरामात गणेशाचा जयघोष करत आपल्या रॅलीमध्ये जात असतात। गणेश भक्तांना 25,000 वडापाव आता मी वाटत आहे आणि त्याच हिशोबाने तेवढे गणेश भक्त नक्कीच रस्त्यावर उतरतील अशी आम्हाला याची खात्री आहे। आज इथे आमच्या इथे 11 नंबर वाड्याचा हा आमचा 10 वर्ष झाले सतत आमचा हा परिसरामध्ये विसर्जनाच्या वेळेला आमचा इथे स्टॉल असतो आणि आम्ही आज इथे 25,000 वडापाव वाटप करतोय। इथे आपण बघितलं तसं भाविकांची एवढी गर्दी झालेली आहे, इतक्या उत्साहाने गणपती बाप्पाला आम्ही निरोप देतो, इतका विसर्जनाचा एवढा सोहळा इथे होतो आहे, सगळेजण उत्साहामध्ये आहे आणि हा आमचा महाराष्ट्राचा एवढा चांगला आणि 10 दिवस सतत आपण देवाची पूजा करतो, घरामध्ये पाहुणा म्हणून आपल्या घरी आलेला असतं, त्याची सेवा करायची, त्याला जेवण बनवायचं, त्याला अशा प्रत्येक गोष्टी असतील त्याच्यामध्ये उत्साहाने आपल्याकडे भजन असेल, कीर्तन असेल किंवा वेगवेगळ्या मंगळागौरीचे किंवा अशा आपण कार्यक्रम घरामध्ये करतो। आपल्या घरामध्ये 10 दिवसा उत्साहाचा दिवस असतो आणि आज जेव्हा बाप्पा निघतात तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही इथे उभे आहोत, त्यांचं स्वागत करतोय, पण जाताना डोळ्यामध्ये थोडे अश्रू येतात कारण आम्ही बाप्पांना निरोप देत आहोत। 10 दिवस पाहुणे म्हणून आपल्या घरी बाप्पा आले होते आणि आज जातात आहे, तर या त्यांच्या निरोपासाठी हे सगळं भाविक इथे आले आहेत। त्यांच्या उत्साहामध्ये कुठे थोडा पण कमी नको म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी राहिली पाहिजे म्हणून आम्ही इथे वडापाव, चहा, पाणी हे सगळं ठेवलेलं आहे। असं आम्ही 25,000 वडापावचा वाटप ठेवलेलं आहे। माझे मम्मी पप्पा आता इथे गेले 25 वर्ष नगरसेवक आहेत आणि हा स्टॉल गेले 25 वर्ष लागतोच आहे आणि या वर्षी तर 25,000 वडापावचं वाटप करून त्याच्यावर चहाचं वाटप लोकांसाठी करत आहेत आणि आज बाप्पा चाललाय तर धुकं पण होतोय, पण तेवढा मोठा जल्लोष इथे चालू आहे, त्याची खूप मजा येते। नागरिकांना सगळी सुविधा सगळ्या पुरवून दिलेल्या आहेत, तर त्यांनाही सगळ्यांना नमस्कार।